शेतकरी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. तो मुद्दा म्हणजे नाळ निर्जंतुकीकरण करणं महत्त्वाचं का आहे. तर नाळ निर्जंतुकीकरण महत्त्वाचं का आहे शेतकऱ्यांनो, तर कालवड जन्मल्यापासून कालवडीची नाळ जी आहे ती उघडी असते. तर ह्या नाळेमधून जंतू संसर्ग होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर त्यामुळं कालवड आजारी पडू शकते. कालवडीची नाळ जर उघडी असेल तर याच्यामधून वेगवेगळे जंतू संसर्ग होऊ शकतात. तर हे होऊ नये म्हणून ह्याच्यामध्ये 5 महत्वाची कारणं आहेत की नाळाचे जे काय निर्जंतुकीकरण आहे किंवा डिसइन्फेक्शन आहे हे करणं का गरजेचं आहे. तर पहिलं कारण जे आहे ते जंतू संसर्ग टाळण्यासाठी. कालवडीचे जर आपण नाळ निर्जंतुकीकरण केली तर कालवडीच्या शरीरामध्ये जाणारे जे काही जंतू आहेत ते जंतू जाणार नाहीत. त्यासाठी आपल्याला नाळीचं निर्जंतुकीकरण गरजेचं आहे. दुसरं कारण जे आहे ते नाभी सुजणे टाळण्यासाठी. कालवडीच्या जर नाळ उघडी राहिली तर कालवडीच्या नाभीच्या साईडचा जो भाग आहे तर तो सुजतो आणि त्यामध्ये पू होतो. तर हे टाळण्यासाठी आपल्याला कालवडीचं नाळ निर्जंतुकीकरण गरजेचं आहे. तर तिसरं कारण याच्यामधले जे आहे तर ते तिसरं कारण असं आहे की सांधे सुजणे टाळण्यासाठी. भरपूर शेतकऱ्यांच्या गोट्यावरती पाहायला भेटते कालवडींचे सांधे सुजलेले असतात. हे टाळण्यासाठी आपल्याला कालवडीचं नाळ निर्जंतुकीकरण गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये होतं कसं की कालवडीच्या नाभीला जर इन्फेक्शन झालं तर त्या इन्फेक्शन मधून जे जंतू जे आहेत ते जंतू रक्ताद्वारे कालवडीच्या सांध्यांपर्यंत जातात आणि त्या कालवडीचं गुडघा सुजणे, सांधे सुजणे अशा प्रकारचे प्रकार घडतात. तर हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कालवडीच्या नाळाचं निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे. चौथं कारण म्हणजे कालवडीचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी. जर नाळ निर्जंतुकीकरण आपण केलं तर कालवड जी आहे ती तंदुरुस्त राहते आणि कालवड चांगली वाढते. 5वं कारण म्हणजे भविष्यातील उत्पादनावर होणारा परिणाम टाळण्यासाठी. म्हणजे की जर शेतकऱ्यांनी कालवडीचं नाळाचं निर्जंतुकीकरण जर चांगल्या प्रकारे केलं तर कालवड जी आहे ती तंदुरुस्त राहणार आहे, तिच्या आजारावरती खर्च कमी होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज जे काय आपण नाळ निर्जंतुकीकरण संदर्भात काय चर्चा केली या संदर्भात आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पहिल्या व्हिडिओमध्ये बनवलेला आहे. तर ह्या संदर्भात नाळाचं निर्जंतुकीकरण कशा प्रकारे करायचं आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन पाहावं. आणि याच नाळ निर्जंतुकीकरण संदर्भाचा अजून डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा.